तुम्हीही एसटीने किंवा बसने प्रवास करत असाल तर पुढच्या काही दिवसांमध्ये एक मोठा बदल तुमच्या समोर येऊ शकतो. तिकीट, पास, सुट्टे पैसे हे सगळं आता संपणार आहे. कारण सरकारने तुम्हाला आता एसटीने प्रवास करण्यासाठी एक नवीन कार्ड आणले आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे कार्ड जर का तुमच्याकडे नसेल तर तुमच्या सगळ्या सवलती संपणार आहेत का? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण पाहणार आहे की तुम्ही कसे हे कार्ड काढू शकता व कोणी कोणी हे कार्ड काढायचे. तर बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी मध्ये आता डिजिटल पद्धतीने नवा टप्पा सुरू होणार आहे. यामध्येच आता तुम्हाला एक नवीन एटीएम कार्ड जसे असते तुमचे त्याच्यासारखंच एक कार्ड भेटणार आहे. या कार्डला म्हणतात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी. आता हे कार्ड तुमच्या एटीएम कार्ड सारखंच असणार आहे. यामध्ये पण एक चिप वगैरे असते, सेम टू सेम दिसायला कार्ड म्हणजे एटीएम कार्ड अशा प्रकारचे कार्ड तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, असे कार्ड असणार आहे. आता याचे फायदे काय काय? पहिली गोष्ट, तुम्हाला सुट्टे पैसे वगैरे द्यायची गरज नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणताही पास वगैरे लागणार नाहीये. म्हणजे आणि तुम्हाला जो आधार कार्ड वगैरे द्यायला लागतो वृद्धांना, त्यांनाही आधार कार्ड वगैरे काय द्यायला लागणार नाही, फक्त एक कार्ड द्यायचे आहे तुम्ही. या कार्ड मध्ये तुम्हाला बॅलन्स टाकायचा आहे. जशी तुमच्या एटीएम मध्ये बँकमध्ये बॅलन्स असतो तसेच या कार्ड मध्ये तुम्हाला महिन्याला बॅलन्स टाकायचा आहे. म्हणजे बॅलन्स संपत आला की तुम्हाला यामध्ये बॅलन्स टाकायचा आहे. याबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. बघा, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आठवण करून देतो, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलेलं नाहीये तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण पाहूया की या कार्डला काढण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, याचे फीचर्स कोणकोणते आहेत. तर बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्डला काढायला किती रुपये खर्च येईल. बघा, या कार्डला साधारणपणे सध्या तर असे सांगितले जात आहे की जीएसटी पकडून 199 रुपये खर्च येऊ शकतो. भविष्यात हा कमी जास्त पण होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जसे की तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, याला तुम्हाला बॅलन्स टाकायला लागणार आहे. जसे तुम्ही एसटी वापरता, जितकं तुमचं ट्रॅव्हल होतं एसटी मधनं, त्यानुसार तुम्ही यामध्ये बॅलन्स टाकायचा आहे. आता बॅलन्स कुठून टाकचाल, तर बघा, ऑनलाईन जे ऍप्स आहेत त्यावरनं पण तुम्ही बॅलन्स वगैरे टाकू शकता, किंवा एखादे कोणते केंद्र वगैरे दुकान वगैरे असेल तिथून तुम्ही बॅलन्स टाकता, तिथूनही याला तुम्ही बॅलन्स टाकू शकणार आहे या कार्ड मध्ये. आता पुढचा प्रश्न की या कार्डची नोंदणी कुठे करायची, हे कार्ड तुम्ही कसे काढू शकता. बघा, याची नोंदणी प्रक्रिया थेट तुमच्या शेजारील बस डेपो मध्ये तुम्ही करायची आहे. ग्रामीण भागासाठी एजंट नियुक्त केले जाणार असल्याची माहिती येत आहे. म्हणजे जे ग्रामीण भागात जिथे बस डेपो वगैरे नसेल तिथे एजंट असतील, त्यांच्याकडून तुम्ही जाऊन हे कार्ड काढू शकता. आता आपण पाहूया की हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत. तर बघा, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी कागदपत्रे असणार आहेत. नीट पाहून घ्या तुम्ही. पहिली गोष्ट म्हणजे जे महिला व ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना फक्त आधार कार्ड लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे दिव्यांग आहेत त्यांना आधार कार्ड आणि त्यांचे जे यूडीआयडी कार्ड असते ते एक लागणार आहे. जे विद्यार्थी आहेत, जे शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा जो सरळ क्रमांक असतो तो एक क्रमांक त्यांना लागणार आहे. व अन्य कोणतेही त्यांना शासकीय प्रमाणपत्रे भविष्यात लागू शकतात. आणि ज्यांना कोणतीही सवलत नाहीये अशा प्रवाशांना मोबाईल नंबर, ओटीपी व आधार कार्ड लागू शकतो. आता हे कार्ड कोणासाठी अनिवार्य आहे हे नीट समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड अनिवार्य आहे, जे शाळेत वगैरे जातात. ज्येष्ठ नागरिक आणि महिला आहेत, महिला प्रवासी, त्यांच्यासाठी हे कार्ड अनिवार्य आहे. जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे कार्ड अनिवार्य असणार आहे. स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार व पुरस्कार विजेते यांच्यासाठी हे कार्ड अनिवार्य असणार आहे. हे होते या कार्ड बद्दल सगळं प्रश्न आणि उत्तरे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर का कोणता प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. तुम्हाला कोणता प्रश्न अडलेला असेल, तुम्हाला काही कळलं नसेल तर तुम्हाला 100% याचे उत्तर मिळेल. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जे एसटीचा प्रवास करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.